क्षीरसागर साहेब आणि सगळे त्यांना चाहणारे सगळे अतिथी, सगळ्यांना नमस्कार करतो। तिवारी साहेब आज ट्रान्सफर होतोय। हा कार्यक्रम असा आपल्याला कुठे बघायला मिळतो, बऱ्याच ठिकाणी रिटायरमेंट होतं अशा ठिकाणी, पण आज रखरखत्या उन्हात सुद्धा त्यांच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी इतकी लोक जमलेली। असं क्षण फार क्वचित ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। प्रत्येकाचं ट्रान्सफर होतच असतं, गव्हर्नमेंट अधिकारी असणार तर त्यांचा 3 वर्षांनी ट्रान्सफर होतच असतो, पण 3 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कशा प्रकारे काम केलंय याचं जिवंत चित्र म्हणजे आपल्या समोर बसलेले सगळे पाहुणे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणारे सगळे ऑफिसर्स वगैरे सगळे लोक। मला आठवतंय की मागच्या वेळेला 15 ऑगस्ट पंतप्रधानांची वंदे भारत ही प्रमुख जी ट्रेन होती, त्या ट्रेनला मुंबईला इथे ऍक्सिडेंट झाला। ट्रेन खाली 2 माणसं अडकली होती आणि ते बघण्यासाठी DRM साहेब इथे मुंबईला आले। मुंबईवरून इकडे दिव्याला आले। दिव्याला बघितलं तर फाटकामधून जाणारी प्रचंड प्रमाणात रेल्वे प्रवासी जत्रेसारखी जात होती आणि ते बघून त्यांनी सांगितलं तिवारी साहेबांना की हे बंद झालं पाहिजे, आज रात्री 12 नंतर बंद झालं पाहिजे। दिव्यासारख्या ठिकाणी ही अशक्य गोष्ट होती। तिथे अनेक प्रकारचे, अनेक विचाराचे, अनेक प्रकारची लोक इथे असताना, अरेरावी करणारी लोक असताना सुद्धा तिवारी साहेबांनी जे काम केलंय त्याचं कशाशी बरोबरी होणार नाही। नुसतं तिकडनं जाणारी पब्लिक बंद नाही केली, रेल्वे प्रवासी बंद नाही केली, तर महिन्याला होणारे जे अपघात होते, जे अनेक लोक त्याच्या खाली मरत होती, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होते, कळत न कळत का होईना पण त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळणार। त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा स्वभाव एकदम साधा, सिंपल, पण जेव्हा कर्तव्य असताना तेवढाच ताठरपणा त्यांच्यात असतो। मला आठवतं की अनेक वेळा आता दिव्यावरनं चढायला मिळत नाहीये, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी असते। अशा वेळा त्याचा स्टाफ त्यांचा स्टाफ हा कशा प्रकारे लोकांना मदत करून कितीतरी होणाऱ्या घटना टाळत असतात। अनेक येणारे प्रसंग, अपंगाच्या डबऱ्यामध्ये चढणारे अनेक लोक, कोणाची न ऐकणारी अशी लोक चढतात तिथे आणि त्यांना कंट्रोल करणं साधी गोष्ट नाही, ती तिवारी साहेबांनी केली। अशा अनेक गोष्टी आहेत की तिवारी साहेबांनी जे कर्तव्याला असताना केलंय। मला आठवते दिव्यात स्वस्त घरे मिळतात म्हणून लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली। लोकांना कुठेही सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा कशासाठी जागा नसायची। अशा वेळेला अनेक तक्रारी असून सुद्धा काही वयस्कर लोकांना सकाळी प्लॅटफॉर्मवर फिरत असताना त्यांना सुद्धा काही काळ तरी 2 तास का असेना पण त्यांनी ती मुभा दिलेली होती का संयमाने व्यवस्थित असं कुठलाही अपघात न होता तुम्ही अशा प्रकारे चाललं पाहिजे। दिव्यासाठी तुम्हाला वाटत असेल खूप साधी गोष्ट आहे, याच्यात ज्येष्ठ नागरिक कमी असतील, पण जे अनेक ज्येष्ठ नागरिक जेव्हा जमतात सकाळी 5, 5:30, 6 वाजता, तेव्हा त्यांना ती कल्पना दिसते की दिव्यात इतक्या प्रचंड मोठ्या जनसमूहात किंवा इतक्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये सुद्धा आपल्याला 2 घटका इथे सकाळी मॉर्निंग वॉकला करायला मिळतं, तरुण मुलांना बाकी काय रनिंग करायला मिळतं, अशा गोष्टी। त्यांच्याबद्दल बोलायचं तर बरंच काय त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे अशा अनेक घटना इथे केलेल्या आहेत की त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे। तर ही जी आज त्यांचा निरोप समारंभ आहे म्हणजे कधी न विसरणारी गोष्ट आहे की त्यांनी जो कार्यकाळ केलेला आहे, खास करून फाटक बंद करून जे
काम केलेलं आहे ते कधी दिवेकर विसरणार नाही.